नमस्कार, मी विजया वामन। विधानसभेची तोंडी परीक्षा ही सिरीज आपली रन झालेली आहे। वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण जाणून घेतलाय। पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, कर्जत जामखेड असेल, शेवगाव असेल, जळगाव असेल, अकोला असेल, या प्रत्येक ठिकाणी नेमकं पत्रकारांच्या नजरेतून विधानसभा नेमकी कशी आहे, लढती कशा असू शकतात, आमदारांची जागा सेफ आहे की धोक्यात आहे, हे सगळ्या गोष्टींचे विश्लेषण योग्यरित्या फक्त आणि फक्त स्थानिक पत्रकार करू शकतात। त्यामुळे आज आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघातील जे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या सर्वांसोबत संवाद साधणार आहोत। या ठिकाणच्या लढती नेमकी कशा असणार आहेत, आमदारांची सीट यावेळी सेफ आहे की धोक्यात आहे, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होणार आहे। सोबतच त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या उमेदवारांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत, ड्रॉबॅक्स कोणते आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। जसं विधानसभा निवडणूक सुरू झाली तशी जुन्नरची ही चर्चा जोरात होती। या ठिकाणी चौरंगी लढत होतीये, कशा पद्धतीने या लढती असू शकतात? तशी चौरंगी नाही, ही पंचरंगी लढत आहे। कारण एक आदिवासी नेते आहेत देवराम लांडे, ते सुद्धा या रेसमध्ये आहे। आशाताई बुचके ज्या 3 वेळा यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली त्या सुद्धा आहेत। तर तुल्यबळ अशी लढत आहे, कोणीही विजयाचा दावा करू शकत नाही। परंतु जे विजयाचा दावा करतायत, अर्थात समजा विद्यमान आमदार असतील तर 3300 कोटी रुपयांची कामं आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेत आणि खूप दिवसांपासून ते प्रचारच्या प्रक्रियेमध्ये आहेत। ते आहेत, स्वतः त्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांची मिसेस आहे, भाऊ आहेत, आई आहेत, हे सर्वजण आहेत। त्यामुळे विजयाचा दावा ते करतायत, कारण कामं तेवढी केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तसंच दुसरे जे प्रमुख दावेदार आहेत विजयाचे, सत्यशील दादा शेरकर, जे की शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, ते सुद्धा विजयाचा दावा करतायत। त्यानंतर अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांनी एक भावनिक वातावरण तयार केले, त्यामुळे ते देखील विजयाचा दावा करतायत। आशाताई सुद्धा म्हणतायत की माझी ही शेवटची लढाई आहे, मी जिंकून येणार। परंतु आजच्या मितीला कोण निवडून येईल हे असं ठामपणे कोणी सांगू शकत नाही, कारण प्रत्येक विभागामध्ये, समजा जुन्नरचा पूर्व विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, किंवा पश्चिम विभाग असेल, किंवा उत्तर विभाग असेल, तर त्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं आहेत। काही म्हणजे प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते अजून सक्रिय झालेले नाही आहेत, किंवा त्या पक्षाचे ज्यांचं वोट बँक आहे ज्यांच्याकडे, की बाबा ते निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा भूमिका बजावू शकतात, तर ते सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी अजून स्पष्ट केलेली नाही आहे। आणि कोण छुपा पाठिंबा देते, कोण ओपन पाठिंबा देते, आता तुम्ही काल परवा जर घटना पाहिल्या तर त्यामुळे या जुन्नरच्या याच्यामध्ये राजकारणामध्ये म्हणजे अगदी सर्वे करणारे सुद्धा ते सुद्धा म्हणतात की बाबा अरे बाबा कोण येईल निवडून, अशी परिस्थिती आहे। सत्यशील शेरकर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असले तरी त्यांचा काँग्रेसमधून नेमका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी झाला? म्हणजे आम्हाला अजून त्या तशा टाईपच्या काही बातम्या दिसल्या नाही। ते डायरेक्ट ऑफिशियल उमेदवार म्हणून समोर आले की त्यांचा अगोदर प्रवेश झाला होता? ऑफिशियल उमेदवार म्हणून समोर आले ते? नाही, ऑफिशियल उमेदवार आहेत, पण त्यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी झाला? ऑफिशियल झालाय। अच्छा, झाला, परंतु जाहीर झालेलं नाही। जाहीर झालं नाही, दिसलं नाही कुठे। बरं, लढती कशा असू शकतील इथल्या? लढती आता नवीन उमेदवार असल्यामुळं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। शरद पवार यांना मिळालेली सहानुभूतीची लाट आहे, म्हणजे कोणी जरी म्हणत असलं का लोकसभेला जी लाट होती ती आता विधानसभेला विसरलेली आहे, परंतु ते नाकारून चालणार नाही, कारण विद्यमान आमदारांना मग तो एक म्हणजे धोक्याची इशारा होऊ शकतो जर समजा ते जर म्हटले का ती लाट नाही म्हणून। परंतु विद्यमान आमदार सुद्धा बऱ्यापैकी वातावरण तयार करू शकले। त्यांनी मध्ये 2-3 कार्यक्रम घेतले, मध्ये लाडकी बहीण योजना चालू झाली, तो एक कार्यक्रम चांगला आला। परत पूर्वी जे वल्लभ शेठ होते ते जसं तीळ संक्रांतीला कार्यक्रम घेत होते, वर्षातून एक कार्यक्रम, तसं यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम त्यांनी आमदारांनी चांगला घेतला 5 वर्ष, आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी लाडक्या बहिणीचा फायदा त्यांना होईल असं मला एक वाटतं। शरद सोनवणे सोबत अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर या प्रमुख 3 लढतींकडे बघितले जाते। आशाताई बुचके त्या ठिकाणी निर्णायक असतील, पण ह्या अटीतटीच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत रेसमध्ये कोण टिकेल आणि 1, 2 आणि 3 नंबरची मतं कोणाला असू शकतात? आता तुम्ही जर पाहिलं तर थोडंसं आपण मागच्या पंचवार्षिककडे जाऊया। मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण पाहिलं 3च उमेदवार होते स्पर्धेमध्ये, त्याच्यामध्ये आशाताई बुचके असतील, शरद सोनवणे असतील आणि अतुल बेनके असतील। तर अतुल बेनकेंना मला वाटतं 76,000च्या जवळपास मतदान होतं,
अशा यांना शरद सोनवणे यांना अतुल बेनकेंना 76,000पर्यंत होतं, शरद सोनवणे यांना आय थिंक 66,000 मतदान होतं आणि आशाताई बुचके यांना 50,000, 40 का 50 असं मतदान होतं. आता तुम्ही याचं विभाजन होणार आहे ह्या निवडणुकीमध्ये. ते कसं तर जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीचे 2 गट झाले, तर 2 गट झाले तर मतांचं पण विभाजन होणार आणि त्यातून शरद पवारांकडे थोडासा ज्येष्ठ नागरिकांचा ओढा आहे, शरद पवार त्यांना मानणारा वर्ग आहे. त्याच्यामुळे आता नक्की हे कळू शकत नाही आपल्याला की नक्की शरद पवारांना जास्त मतदान होणार की अतुल बेनकेंना होणार. आता अतुल बेनकेंना मतदान का होणार तर ते त्यांचं वैयक्तिक जे त्यांचं डिवोशन आहे तालुक्यासाठी की त्यांनी जी विकास कामं केली आणि तालुक्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते जात आहे, ते प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसाला ते माहिती, त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. राहिली दुसरीकडे जर शरद सोनवणे पाहिलं तर शरद सोनवणेंचं आहे ते तिथेच आहेत, परंतु झाले काय पक्ष सोडणे म्हणजे आपल्याबरोबर ब्रँड असणे आणि ब्रँड नसणे हा पण फरक होता. आता ते अपक्ष आहेत, शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळाली असती किंवा ते मूळच उद्धव ठाकरे गटात असते तर आता त्यांना फायदा झाला असता त्याचा. आता राहिलं आशाताईंचं, तर आशाताई पण आता बीजेपीमध्ये गेल्या, पुन्हा बीजेपीचा आता कालच मला वाटतं बातमी होती बीजेपीच्या सगळ्याच्या त्यांनी राजीनामा दिलाय, म्हणजे ते पण अपक्ष आहेत. राहिलं सत्यशील शेरकर तर नवीन उमेदवार आहे, साखर कारखान्याच्या माध्यमातून जे ऊस उत्पादक शेतकरी तिथपर्यंत त्यांची ओळख आहे. आता राहिला जुन्नर तालुक्याचा पश्चिम पट्टा, तर पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही गेला तर तिथले आदिवासी नेते देवरामजी लांडे ते उभे राहिलेत, म्हणजे तिथले मतदान ते घेणार. कारण ऑब्व्हियसली तिथले जे काही लोक आहेत म्हणजे 100% मतदान त्यांना होणार नाही, पण 60-70% त्यांना मतदान होणार. मग त्याचा फटका कुणाला बसणार याच्यावर पुढची सगळी गणितं आहेत. म्हणजे असं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सांगताच येणार नाही असं, कारण तेही मतदान बऱ्यापैकी 40-45 हजारचं ते वोटिंग धरलं आणि मी आता तुम्हाला ज्या फिगर सांगितल्या या फिगर ज्या डिस्ट्रीब्यूट झाल्या म्हणजे आता अतुल बेनके असं म्हणू शकत नाही की मला 75,000 किंवा 76,000 मतदान होईल. तर थोडंफार मतदान इकडे तिकडे होणार ना त्यांचं, म्हणजे शरद पवारांना मानणाऱ्याचं त्यातलं असं गृहीत धर 10-15,000 मतदान इकडे तिकडे झालं, मग त्यांना नक्की मतदान किती होते मग त्याच्यानंतर क्रमवारी लागेल. तुम्ही जसं म्हटले की जी सहानुभूती शरद पवारांसोबत आहे किंवा त्यांच्यासोबत आहे त्याचा बऱ्यापैकी फरक जो आहे तो जुन्नरमध्ये बसेल, पण मग जे वल्लभशेठ बेनकेंना मानणारा वर्ग आहे त्यांच्या बाजूची सहानुभूती अतुल बेनकेंकडे ट्रान्सफर नाही होऊ शकत का? होणार ना, कारण मुळातच अतुल बेनके वल्लभशेठ बेनकेंच्या आशीर्वादामुळेच आहेत ते राजकारणामध्ये, म्हणजे त्यांचं पाऊलच त्यांच्यामुळे पडलेलं आहे आणि त्यांनी ते टिकून ठेवलेलं आहे आपले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामं, जरी आमदार असलं तर ऑब्व्हियसली तुम्ही कामं केलीत की नाहीत, लोकांच्या गरजेला धावून गेलात की नाही याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं. बरोबर. प्रत्येक मतदारसंघाची एक वेगळी समीकरणं राहिलेली आहेत, या जुन्नरमध्येही तशीच आहेत. किती नाही म्हटलं तरी शरद सोनवणे हे माझे आमदार राहिलेले आहेत, सत्यशील शेरकर पैसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीने पॉवरफुल आहेत तसे बघितले तर, आणि अतुल बेनके सुद्धा आहेत. जुन्नरचा ओव्हरऑल पॅटर्न काय सांगतो की या मतदारसंघामध्ये एक व्यक्ती पुन्हा रिपीट केला जातो की बदल घडवला जातो? जुन्नरच्या राजकारणाच्या इतिहासात जर पाहिलं तर लोक 2दा-3दा संधी देतात उमेदवारांना आणि ते बऱ्याच वेळा झालेलं आहे. वल्लभशेठ बेनकेसुद्धा आमदार सलग 3 वेळा आमदार होते या भागामधनं, त्यामुळे लोक संधी देत आहेत. परंतु तालुक्यामध्ये किंवा ओव्हरऑल राजकारणामध्ये पॅटर्न बदलत चाललेला आहे. सध्या जो मतदार आहे हा मतदार शून्य झालेला आहे आणि त्यामुळं आजकाल पक्षचिन्ह हे पाहायच्या ऐवजी मतदार आता समोरचा उमेदवार कसा आहे, त्याचं शिक्षण किती आहे आणि खऱ्या अर्थानं तो या तालुक्याचा विकास करण्यासाठी सक्षम आहे का, हे त्याचा कल या गोष्टींकडे सुद्धा वाढलेला आहे. एक जुना काळ होता, केवळ चिन्ह पाहिलं जायचं आणि त्याच्यावरती शिक्का मारला जायचा, परंतु आता सुशिक्षित जनता असल्यामुळे जनता एकूण काम पाहते आणि त्यामुळं आता 5 वर्षाच्या कालखंडामध्ये अतुल बेनके यांनी तालुक्यामध्ये विकासासाठी आणलेला निधी खऱ्या अर्थानं जेव्हा राष्ट्रवादीची 2 शकलं झाली तेव्हा अतुल बेनकेंसमोर जो प्रश्न होता की पवार साहेबांसोबत जायचं की अजितदादांबरोबर जायचं, परंतु अजितदादा स्टँडिंग सरकारमध्ये असल्या कारणाने त्याचा तालुक्यासाठी फायदा होईल आणि तालुक्याला विकास निधी आणता येईल या उद्देशाने अतुल बेनके अजितदादांबरोबर राहिले आणि त्याचा फायदा नक्कीच जुन्नर तालुक्याला झाला की बऱ्याचशा कोटी रुपयांचा निधी जुन्नर तालुक्याला मिळाला आणि बऱ्याचशी विकास कामं जुन्नर तालुक्यातली मार्गी लागलेली आहेत. परंतु त्याचबरोबर काही राष्ट्रवादीतील लोक अतुल बेनके अजितदादांकडे गेल्यामुळे नाराजी सुद्धा दिसून आली
कारण त्यांचा अट्टहास असा होता की शरद पवारांकडे जायला पाहिजे होतं. परंतु त्याचप्रमाणे दुसरे उमेदवार जे आहेत शरददादा सोनवणे यांनी सुद्धा तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. आज त्यांना बिबट सफारी जनक म्हटलं जातं की बिबट प्रश्नावरती दादांनी नेहमीच जनतेचं लक्ष तालुक्यातील आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे शरददादा नेहमी सामान्य जनतेच्या ज्या काही रोजच्या अडीअडचणी असतील या सोडवण्याच्या पाठीमागे त्यांचा कल असतो. शरददादांचा जनसंपर्क मोठा आहे, ही शरददादांचा प्लस पॉईंट आहे. कारण शरददादा नेहमीच सामान्य जनतेच्या दसक्रिया असतील, विवाह सोहळे असतील, यात वैयक्तिक गाठीभेटी देण्यावरती भर देतात. त्याचप्रमाणे शरददादांचा आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे आमदार असताना शरददादांनी तालुक्यामध्ये केलेले सर्वच रस्ते हे अत्यंत टिकाऊ आणि दर्जेदार स्वरूपाचे केलेले आहेत. आणि त्यामुळे अतुल बेनके असतील, शरद सोनवणे असतील, हे दोन्ही आमदार असताना दोघांनी केलेली कामं त्यांच्या काळात खऱ्या अर्थानं तालुक्यासाठी गरजेची, महत्त्वाची आणि जशी लाभदायक पाहिजे होती त्या पद्धतीची झालेली आहेत. शरद सोनवण्यांबाबतीत एक मुद्दा मी थांबवते थोडंसं, की ते स्टेबल नसतात, त्यांच्या राजकारणावरती स्टेबल नाही, पक्षामध्ये स्टेबल नाही, भूमिकेवरती स्टेबल नाहीत, असे त्यांच्यावरती सातत्यानं आरोप झाले. त्याचा फटका बसेल 100%. दादांचं जे काही अनस्टॅबिलिटी आहे, इकडनं तिकडं जाणं, तिकडनं, याच्यावरती मतदार थोडासा नाराज आहे. मतदारांमध्ये नाराजी दिसून येते. माऊली खंडागळेंसारखा नेता जेव्हा अपक्ष म्हणून उभा राहतो आणि परत पुन्हा एकदा तो महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहतो आणि सांगतो की आत्ता शिवसैनिक जे आहेत, आता शिवसैनिकांना तालुक्यामध्ये प्रश्न पडलेला आहे की माऊली शेठ खंडागळे म्हणजे शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायचं, महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा, की माऊली खंडागळेंनी फसवणूक केली म्हणून वेगळा रस्ता धरायचा, शरद सोनवणेंना मदत करायची. तर माऊली शेठ खंडागळे यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतं, शिवसैनिकांना विनंती करावी लागते की बाबांनो थांबा, माझ्या पाठीमागे या, महाविकास आघाडीच्या पाठीमागे या, शरद सोनवणेंना पाठिंबा देऊ नका. शरद सोनवणे शिवसेनेत होते आणि त्याच्यामुळे सामान्य शिवसैनिक तालुक्यातला बऱ्याच अंशी या ठिकाणी शरददादांना सहकार्य करण्याची सुद्धा तालुक्यामध्ये चिन्ह दिसत आहेत. इथे शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग असला तरी सोबतच वल्लभशेठ बेनकेंना मानणाराही एक मोठा वर्ग आहे. सत्यशील शेरकर यांना जी मतं पडतील हे फक्त पवारांच्या नावावर पडतील की वैयक्तिक सत्यशील शेरकर यांचं काही या ठिकाणी काम आहे? पवारांच्या नावावर मतदान होणारच आहे. मात्र सत्यशील शेरकर ते सुद्धा एका मोठ्या फॅमिलीतून येतात. सत्यशील शेरकर सुद्धा एका मोठ्या फॅमिलीतून येतात. त्यांचे वडील चुलते कारखान्याचे चेअरमन होते, त्यामुळे त्यांचे वैयक्तिक हितसंबंध आहेत. शेतकऱ्यांशी त्यांची देखील नाळ जुळलेली आहे. मात्र जेव्हा वल्लभशेठ बेनके 40 वर्ष या तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्यांच्या थोड्याशा नंतरच्या काळामध्ये अतुल बेनके हे देखील त्यांचा कारभार पाहत होते. त्यामुळे अतुल बेनके आणि त्यांचे मित्रपरिवार मोठा आहे तालुक्यामध्ये. शरद पवार साहेबांची एक लाट होती लोकसभेच्या वेळेस, त्यावेळी त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती, ती आता तेवढी राहिलेली नाहीये. त्यानंतर वल्लभशेठचं निधन झालं, पवार फॅमिली पूर्ण त्यांच्या अंत्यसंस्काराला आली होती. लोकसभेचा विषय आता संपलेला आहे. आता अतुल बेनके यांच्या मागे शेतकरी वर्ग उभा राहील अशी चिन्ह आहेत. एक अजून मला पडलेला प्रश्न असा की शरद पवारांचं एक ऑन स्टेज एक त्यांचं वक्तव्य होतं की अतुल काय माझ्या मित्राचाच मुलगा आहे. ते एक त्यांचं स्टेटमेंट सुद्धा या निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतं का? टर्निंग पॉईंट ठरू शकतं. मात्र तालुक्याचे जे स्थानिक विषय आहेत आणि पवारसाहेब थोडंसं वेगळं आहे. तालुक्याचे स्थानिक विषय वेगळे असतात. अतुल बेनके यांनी ज्या पद्धतीने प्रचारामध्ये देखील आघाडी घेतलेली, तो इम्पॅक्ट थोडासा पुसण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीरित्या केलेला आहे. त्यामुळे पवार साहेब काय बोलतात वरती त्याचा फारसा परिणाम इथं होईल असं मला वाटत नाही. हे सर राजकारण तुम्ही बरंचसं जवळून बघितलेलं आहे. आम्हाला इथून बघताना असं वाटतं की अतुल बेनके, सत्यशील शेरकर, शरद सोनवणे जी लढत होईल या तिघांमध्येच म्हणजे मताधिक्यांचा जास्त फरक यांच्यामध्येच असणार आहे किंवा एकमेकांची सीट यांच्यामुळेच पडू शकते. तर काय वाटतं इथे शरद सोनवणे जास्त जड जातील, सत्यशील शेरकर की अतुल बेनके सेफ आहेत? सध्या जर पाहिलं तर हे तिन्ही उमेदवार रेसमध्ये 1, 2, 3 क्रमांकामध्ये आहेत. पहिला क्रमांक कोण पटकवतंय हे सध्या तरी सांगणं कठीण आहे. परंतु एक महत्त्वाचं म्हणजे जे काही 3,300 कोटीची कामं केलीत विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी, तर त्यांना हा प्रचारासाठी मुद्दा आहे. प्लस पॉईंट आहे की प्रचार करण्यासाठी ते प्रत्येक गावामध्ये गेले की तिथं कुठंतरी
प्रत्येक गावात त्यांचे कोट्यानी कामं झालेले आहेत. हा त्यांच्यासाठी प्रचारासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं जर म्हटलं तर सत्यशील शेरकर यांना प्रचार करण्यासाठी मुद्दाच नाही आहे. त्यांचं विकास काम कुठं दिसून येत नाहीये, कुठं काही निधी नाही आहे त्यांचा. तर ते भाषणामध्ये सुरुवातच बोलताना करतात की मी तुम्हाला मत द्यायचं आहे ते सत्यशील शेरकर यांना नाही तर शरद पवारांना द्यायचं आहे, उद्धव ठाकरेंना द्यायचं आहे. म्हणजे ते मुद्दा सांगतात की त्यांच्या नावाने ते मतं मागतात. म्हणजे शरद पवारांच्या नावाने किंवा उद्धव ठाकरेंच्या नावाने मत मागतात, पण विकासाच्या नावावरती त्यांना मत मागायला जागा नाहीये. तिसरं जे आहेत शरद सोनवणे यांनी गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये पण बरेचसे कामं केलेले आहेत. त्यांना कामाच्या जोरावरती मत मागण्यासाठी त्यांच्याकडे काही कामं झालेले आहेत आणि जनसामान्याशी त्यांची बऱ्यापैकी नाळ पण जोडलेली आहे. खरी लढाई तिघांमध्येच होणार आहे तालुक्यामध्ये तरी. म्हणजे लोकसभेला जे भाजपचं चुकलं, मोदींचा फोटो म्हणजे मोदींकडे बघा आणि आमचा उमेदवार निवडून द्या, तसं जुन्नर मध्ये सत्यशील शेरकर म्हणतायत का पवारांकडे बघा आणि मला निवडून द्या. हो, तीच परिस्थिती दिसते. परंतु लोक सध्या विकास पाहतात, विकासाच्या मागे जाणारे पण लोक आहेत. जो शेतकरी वर्ग आहे तो बऱ्यापैकी शरद पवारांना मानणारा वर्ग आहे. तर ते शरद पवारच्या नावाने मतं पण त्यांना देतील. पण जे तरुण आहेत किंवा जे आता सध्या सगळे सुज्ञ मतदार आहेत ते सध्या विकासालाच मत देतील असं तरी माझं एक मत आहे. या जुन्नर तालुक्याने इथे मनसेचा आमदार दिलेला आहे, राष्ट्रवादीचं दिलेत, भाजपकडून सुद्धा बरेच जण आता इच्छुक येतं. आशाताई बुचकेंचा स्टँड चुकतोय का? म्हणजे अगोदर उद्धव ठाकरेंसोबत ते राहिल्या, त्यानंतर ते पक्षातून त्यांना बाहेर काढणं किंवा बाहेर जाणं असेल, नंतर भाजपामध्ये जाणं, आता त्याचाही राजीनामा देणं, यामुळं आशाताई बुचकेंच्या भूमिकेवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत का? मुळात आशाताई बुचके एक धडाडीचं नेतृत्व आणि आमदारकीच्या पदाला न्याय देणारं नेतृत्व म्हणायला हरकत नाही. परंतु झालं काही मागच्या 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा काही थोड्या मताने पराभव झाला. पण त्यांचा जो आक्रमकपणा आहे, काही वेळेला काय होतं की तुम्ही कधीतरी सौम्य पण व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आक्रमकता दाखवून जमत नाही. ठीक आहे, आक्रमकतेमुळे तुम्ही कामं आणलीत, वेगवेगळ्या प्रकारचे निधी आणलाय, ते आहे. परंतु आजच्या कंडिशनला त्यांनी भाजपचा राजीनामा दिला, तो राजीनामा मंजूर सुद्धा झाला. आता मला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कारवाई तसं जर पाहिलं तर व्हायला पाहिजे होती, परंतु तशी होत नाहीये आणि तशी होणार पण नाही. कारण त्यांच्या वयोमानानुसार किंवा नको काहीतरी बाबा वेगळा मेसेज जायला किंवा त्यांना वेगळं वाटायला, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यावर कारवाई झाली नाही. जसं की बाळासाहेब दांगट जे माजी आमदार उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केली, हकालपट्टी केली, हे आपल्याला माहिती आहे. मग त्याचा एक परिणाम असा आहे की एवढ्या मोठ्या नेत्याची किंवा ठाकरे कुटुंबाशी संबंध असणाऱ्या बाळासाहेब दांगट माजी आमदारांची जर हकालपट्टी होते, तर आपण जर वेगळी भूमिका घेतली किंवा शिवसेना महाविकास आघाडीचं काम केलं नाही तर बाबा आपल्यावर कारवाई होऊ शकते. म्हणून काही जे शिवसैनिक शरददादा सोनवणे यांच्याकडे जाणार होते किंवा किंबहुना ते जाण्याची शक्यता होती, ते ओपनली काम करणार नाही असं झाले. आता राहिला तुम्ही भाजपचा विषय, तुम्ही सांगितलं की भाजपची जी मूळ भाजपमध्ये असणारी जी लोक आहेत किंवा पदाधिकारी आहेत, ही जोमाने अतुल बेनके यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. त्याचा फायदा आता सध्या तरी अतुल शेटला होतोय. आणि इनडायरेक्टली काय होतं की मग जर मोदी साहेबांना किंवा मोदी विचाराला जर मानणारा जो वर्ग आहे तो अटॅच झाला तर याचा परिणाम निकालावर सुद्धा होऊ शकतो. राहिला विषय सत्यशील दादा यांचा, मगाशी बोलले की त्यांनी पवार साहेबांच्या नावाने किंवा खासदार साहेबांच्या नावाने मतं मागतायत. परंतु जो पूर्वीचा टेम्पो होता म्हणजे एक 4-5 दिवसाच्या आधीचा, तर तो टेम्पो त्यांनी सुधारण्यात प्रयत्न केलाय. परंतु तो विजयापर्यंत म्हणजे विजयाचं रूपांतर कसं करतायत हे अजून पुष्कळ दिवस आहेत. मला वाटतं 12-13 दिवस असतील अजून. आज 8 तारीख, बरोबर 18 तारखेला निवडणूक प्रचार संपतोय, 20 तारखेला इलेक्शन आहे. मग ह्या दिवसांमध्ये खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत. कारण काय होतं की मागच्या एका निवडणुकीमध्ये मला आठवते ज्यावेळेस बाळासाहेब दांगट लागोपाठ 2 पंचवार्षिक आमदार होते, त्यानंतर वल्लभ शेठ आणि बाळासाहेब दांगट यांचा सामना झाला. परंतु आदिवासी नेते देवराम लांडे यांच्यावर हल्ला झाला, ते ॲडमिट झाले आणि त्याचा इन्सिडेंट, त्या घटनेचा एवढा परिणाम झाला की आदिवासी समाजाची खूप सारी मतं एक गटा वल्लभ शेठ यांना पडली आणि त्यावेळेस ते परत 3ऱ्यांदा आमदार झाले. म्हणजे ह्या शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या दिवसांमध्ये असा काहीतरी इन्सिडेंट्स घडला जाईल किंवा घडवला जाईल किंवा ऑटोमॅटिक योगायोगाने घडू शकतो की त्याचा परिणाम थेट निकालावर होणार. आणि आता हा जो इतिहास आहे हा मी तुम्हाला एकदा सांगितला, असंही होऊ शकतं. प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपचं जे राज्याचं राजकारण सुरू आहे ते असं आहे की बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न केला जातो की
आता यावेळेस भाजपने तेवढी भूमिका खूप सावध घेतली, भाजप असो किंवा पूर्ण महायुती असो, की बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न झाला. या मतदारसंघात आशाताई बुचके असतील, शरद सोनवणे असतील, यांनी बंडखोरी केली, हा थांबवण्याचा प्रयत्न झालेला नव्हता का? म्हणजे माहिती काय तुमच्याकडे? असं नाही म्हणता येणार, कारण महाविकास आघाडींनी जवळजवळ 32 महिलांना उमेदवारी दिलेली आहे. महिला उमेदवार 32 आहेत आणि महायुतीकडं 27 उमेदवार आहेत. त्याच्यापैकी आमदार होण्याची ही प्रत्येकाला इच्छा होती. आता शरद सोनवणे पहिल्यापासून सांगत होते का मग मी शिंदे गटाचा माणूस आहे, मला उमेदवारी मिळेल. परंतु नंतर त्यांनी ज्यावेळेला उमेदवारी अतुल बेनकेंना मिळाली त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं का ते स्टँडिंग आमदार होते आणि आमचा असं महायुतीमध्ये विषय झाला का बाबा जो आमदार आहे त्या ठिकाणी त्याला उमेदवारी मिळेल. परंतु शरद सोनवणेंना आमदार व्हायचं आहे, ते त्यासाठीच म्हणजे प्रयत्न करतात. त्यांनी वारंवार पत्रकारांना सांगितलं. जी चर्चा चालू झाली महाविकास आघाडी आणि महायुती, त्यावेळेला सोनवणेंना आमदार व्हायचं होतं म्हणून त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि आशाताईंनी पण फॉर्म भरला. अर्थात त्यांच्या पक्षाकडनं त्यांना थांबवण्याचे प्रकार झाले का नाही झाले हे काय मला सांगता येणं अवघड आहे, कारण परिस्थिती तशी नव्हती, प्रत्येक जण उभं राहायचं होतं. तसं त्यांनी सांगितलं की अंतर्गत बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही झाला हे स्थानिक राजकारणावर अवलंबून राहिलं. पण मग सत्यशील शेरकर जर राजकारणात कुठे नव्हते, राजकारणात म्हणते मी, कारखान्यांच्या विषयामध्ये म्हणत नाही, राजकारण, विकास निधी या सगळ्या गोष्टींमध्ये नव्हते, तर मग शरद सोनवणेंकडे महाविकास आघाडीकडे जाण्याचा चांगला ऑप्शन होता आणि शरद सोनवणेंना महाविकास आघाडीकडून तिकीट देण्याचाही ऑप्शन बेस्ट होता. तशा काही चर्चा इथे किंवा हालचाली तशा दिसल्या नव्हत्या का? विजय, तुम्हाला एक सांगू का, जो तो नेता त्याच्या आवडीनुसार सवडीनुसार आणि त्याला जिथे चांगलं भेटणार आहे तो तिकडे उडी मारतो. तर तुम्ही एक विचार करा, जी सर्वसामान्य जनता आहे ज्यांना मतदान करायचं त्यांनी काय करायचं? बरोबर, त्यांच्याकडे काय आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार गेले, म्हणजे आज मी शिवसेनेचा झेंडा हाती घ्यायचा, तो उद्या खाली ठेवायचा, उद्या कमळ हातात घ्यायचं, मी तोच आहे ना. यांनी सोयीनुसार इकडे तिकडे उड्या मारायच्या. परंतु त्या जनतेचं काय, आजही तुम्ही पाहिलं तालुक्यात, आता त्या दिवशी शिवसैनिक रडले, माऊली शेटनी उमेदवारी मागे घेतली तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ते म्हटले नाही काही होत, तुम्ही हारला तरी चालाल. एक माणूस म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारा एक माणूस जर स्वतःच्या जमिनीवर कोटी रुपये कर्ज काढून त्यांना देतोय, निष्ठा आहे ना. बरोबर. मग ते निष्ठेचं काय? आणि तुम्ही म्हणाल तर सत्यशील शेरकरांची एंट्री, जो ज्याला त्याला हे आहे ना, स्वातंत्र्य आहे ना, आज त्यांना माहिती की बाबा विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माझी पकड आहे, बरोबर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर, ती मला कामी येणार आहे. राहिल्या बाकीच्या गोष्टी, थोडस आणेच्या त्या बाजूला पूर्व भागामध्ये त्यांचा एवढा संपर्क नाही, तर तो प्रयत्न करणारच ना ते. राहिल्या पश्चिम पट्ट्यात, तर पश्चिम पट्ट्यात समजा आता त्यांचा एवढा संपर्क नाही, तर मग ठीक आहे ना, त्यांनी त्यासाठी देवराम लांडेंना पण बोलून घेतलं होतं मला वाटतं शरद पवारांनी, तोही प्रयत्न झाला होता त्यांचा. नाही राजकारण पुन्हा आता मी सुद्धा उद्या समजा पत्रकार आहे, पत्रकाराचं सोडून मी राजकारणात येऊ शकतो, पण जनतेने तुम्हाला ऍक्सेप्ट किती करायचं त्याच्यावर अवलंबून. एक माझा म्हणजे आता हा प्रश्न तुम्हाला शेवटचा असेल की सत्यशील शेरकर असो किंवा शरद सोनवणे असो, सत्यशील शेरकरांचा ड्रॉबॅक इतकाच आहे की त्यांचा जनसंपर्क पूर्ण मतदारसंघामध्ये नाही, तिथपर्यंत ते पोहोचलेले नाही. शरद सोनवणे माझे आमदार राहिलेत पण बदलत्या भूमिकेमुळे ते डॅमेज झालेत. या दोघांच्या या ड्रॉबॅकचा फायदा अतुल बेनकेंना होऊ शकतो का? होऊ शकतो. आणि अतुल बेनकेंना जड जातील अशा दोन कोणत्या गोष्टी या मतदारसंघातील सांगता येतील? पक्षांतर्गत पडलेली फूट ती फूट नसती तर ते निर्विवादपणे ते आमदारच होते ना. जी फूट जी पडली त्या पडलेल्या फुटीमुळे त्यांना विचार करायला लावले. आज तुम्ही पाहिलं तर आपण थोडस तिकडे जाण्याचा अधिकार नाही, तरी पण आंबेगाव तालुक्याचं पाहिलं तर आज वळसे पाटलांना स्वतः पळावं लागतं. ह्या मागच्या तुम्ही पाहिलं मागच्या 5 वर्ष त्यांना जायची सुद्धा गरज नव्हती, त्यांची कामं बोलत होती, पक्ष एकनिष्ठ होता. पक्ष फुटीमुळे सगळं झालेलं आहे. फाटाफुटीमध्ये लोक याही गोष्टींचा विचार नाही करणार का? म्हणजे मला एक जनरली पडलेला प्रश्न आहे की शरद पवारांना नेत्यांनी सोडलं, मग ती सहानुभूती तयार झाली, पण फुटाफूट करणं, नवीन सरकार बनवणं, पुलोसारखे वेगवेगळे प्रयोग करणं, याचा पायंडा शरद पवारांपासून पडलेला आहे. इकडे लोक जातच नाहीत का? म्हणजे विचारात येतच नाहीत का ते मुद्दे? त्यावेळेची जर पाहिली गोष्ट फार जुनी गोष्ट आहे, ती जर कालांतराने त्याचा विसर पडला लोकांना. पण आता जे झाले, आता त्या नागालँडमध्ये निवडणुका झाल्या, भाजप तिथं सत्तेत होतं, राष्ट्रवादीने नागालँडमध्ये आता रिसेंटली 2019ला पाठिंबा दिलाय भाजपला, मग तेही लोक विसरताय. 2000 तेच म्हणालो तुम्हाला, सोयीनुसार बरोबर. म्हणजे मला सत्तेत राहायचंय. आजही तुम्ही पाहिलं की मी कुणाचं नाव घेणार नाही, पण आरोप झाले, एवढ्या कोटीचा गफला केला, तेवढ्या कोटीचा गफला केला, तो त्यांनी भाजपमध्ये आला धुतल्या तांदळासारखं झालं. हा बरोबर आहे. हेच तर राजकारण आहे. हे लोकांनी कितपर्यंत हे पचवायचं? आता लोकांना हे अपचन व्हायला लागले, ऍसिडिटी व्हायला लागली लोकांना राजकारणाची. लोक म्हणतात आपला काम धंदा भला, आपण भलं, राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया. सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे
ज्या लाडक्या बहीण योजनेवरती अगोदर महाविकास आघाडी टीका करत होते की तुम्ही 1500 रुपये महिलांना देतात, महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही केलं असतं तर चाललं असतं, पण आता जो महाविकास आघाडीचा जो पंचसूत्री कार्यक्रम जाहीर झाला त्याच्यामध्ये आता महाविकास आघाडीने घोषणा केली की आम्ही सत्तेत आल्यावर 2100 देऊ, कोणी म्हणते 2500 देऊ, कोणी म्हणते 3000 देऊ. बदलता स्टँड आणि बदललेल्या वातावरणामुळे आता महाविकास आघाडीच्या भूमिका बदलत चालल्यात का? 100%. सुरुवातीला महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेवरती टीका केली, परंतु आता तोच फंडा घेऊन आम्ही सुद्धा काम करू असं ते म्हणतात. खऱ्या अर्थानं ही महायुतीने जेव्हा ही योजना आणली, महिलांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. महिलांकडनं त्या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. आज घराघरामध्ये असणारी जी सामान्य गृहिणी आहे तिला घर बसल्या 1500 रुपये तिच्या अकाउंटला यायला लागलेले आहेत आणि कुठेतरी त्या 1500 रुपयाचा हातभार त्या महिलेच्या घर खर्चासाठी व्हायला लागलेला आहे. भले याच्या पाठीमागं राजकारण असो, काहीही असो, राजकीय पक्षांच्या खेळी असो, परंतु आज सर्वसामान्य महिलेचा जर विचार केला तर तिच्या दृष्टीने ती आलेली आर्थिक रक्कम ही तिच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत आहे. ती कुठल्या स्वरूपात आली आहे ही तिच्यासाठी मॅटर करत नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ही योजना कुठंतरी आता सामान्य महिलांमध्ये पोचतीये, प्रसिद्ध होतीये, लोकप्रिय होतीये. हाच धसका महाविकास आघाडीला बसल्यामुळे महाविकास आघाडीने देखील अशा स्वरूपाचे वेगवेगळे फंडे वापरून जनतेला थोडंसं प्रलोभन देऊन किंवा आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यमान आमदारांना या मतदारसंघामध्ये त्यांच्या जमेच्या बाजू ठरू शकतील असे कोणत्या 2 गोष्टी आहेत आणि त्यांना तोट्यात घेऊन जातील असे कोणते 2 मुद्दे सांगता येतील? सगळ्यात पहिल्यांदा अतुल शेठ बेनके यांना पाणीदार आमदार असं ते स्वतः म्हणतात किंवा कार्यकर्ते त्यांचा पाणीदार आमदार म्हणून उल्लेख करतात. खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये असणारी 5 धरणं आणि या 5 धरणाच्या पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन तसं राज्य सरकार करतं की तो वरच्या पट्ट्यामध्ये कर्जत, करमाळा, जामखेड या भागात सोडायचं की नाही, उन्हाळ्यामध्ये आवर्तनं करायची की नाही, या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न इथनं सुरू होतात. परंतु आमदारांनी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पाण्याचं नियोजन जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. 5 वर्षामध्ये अतुल शेठ आमदार असताना तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न जाणवला नाही. हा अतुल बेनके यांचा एक प्लस पॉइंट आहे. बऱ्याचशा योजना अतुल शेठ बेनके ज्या रखडलेल्या होत्या, मग त्यामध्ये आणि पठार भागावरील पाण्याचा प्रश्न होता किंवा बरेचशा योजना होत्या ज्या अपूर्ण अवस्थेमध्ये होत्या. अतुल बेनके यांच्या काळामध्ये त्या योजना कुठेतरी रन झालेल्या आहेत. अजितदादांना पाठीशी धरून अजितदादांच्या सोबत जाऊन या ठिकाणी त्या बंद पडलेल्या योजनांना निधी कसा मिळेल आणि त्या योजना पुन्हा कशा चालू होतील हे प्रयत्न अतुल शेठ बेनके यांनी केलेले आहेत. हे अतुल शेठ यांचे 2 प्लस पॉईंट आहेत. आणि ड्रॉबॅक्स जर म्हणायचं झालं तर जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र आहे. त्या पद्धतीने बिबट जे हल्ले आहेत हे तालुक्यामध्ये वाढतच चाललेले आहेत. अनेक लहान मुलं असतील, महिला असतील, या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागलेला आहे. त्या पद्धतीने हा प्रश्न हाताळायला पाहिजे होता. तो प्रश्न तालुक्यात आजही हाताळला गेलेला नाहीये की जेणेकरून त्या ठिकाणी एक चांगलं बिबट सफारी व्हायला पाहिजे होती. तोही प्रश्न अजून अनुत्तरित आहे. किंवा या ठिकाणी बिबट्यांच्या संदर्भामध्ये हे बिबटे कुठे स्थलांतरित करता येईल का, त्यांची नसबंदी करता येईल का, या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी होती, परंतु ती झाली नाहीत. हा एक थोडासा अतुल बेनके यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. आणि दुसरी गोष्ट की विशेष करून रोजगाराचा जुन्नर तालुक्यामध्ये थोडासा जो प्रश्न आहे की युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज होती, त्या प्रमाणात रोजगार देखील तालुक्यामध्ये उपलब्ध झालेला नाहीये. तर हे 2 थोडेसे ड्रॉबॅक आहेत. या मतदारसंघाचं राजकारण हे फक्त वल्लभ शेठ बेनके आणि शरद पवार या 2 व्यक्तींभोवती फिरेल असं वाटतं की एक तर शरद पवारांना मानणारा वर्ग मोठा आहे आणि दुसरीकडे वल्लभ शेठ बेनकेंनाही मानणारा मोठा वर्ग आहे. जर अतुल बेनकेंना ह्या गोष्टीची माहिती होती की आपण अजित पवारांसोबत जाण्याचा स्टँड घेणं म्हणजे शरद पवारांच्या जे समर्थक आहेत किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांना दुखावणं होणार होतं. म्हणजे एकीकडे अजित पवारांसोबत येऊन विकास कामं होणार होती तर पवारांसोबत राहून विचारधारांशी एकनिष्ठता राहणार होती. तर ह्या विकास कामं विचारधारामध्ये अतुल बेनकेंची गल्लत झाली का असं म्हणता येणार नाही. ती एक राजकीय अपरिहार्यता होती. कारण त्यावेळेस सत्तेत राहणं अत्यंत महत्वाचं होतं. कोणताही पक्ष असू द्या त्याला सत्तेत राहायचं असतं. म्हणजे पवार साहेबांनी सुद्धा सतत सत्तेत राहण्यासाठीच प्रयत्न केलेले. कोणताही पक्ष असू द्या तो सत्तेत जातो. मग जर अजितदादा सत्तेत जायचं म्हणून तिकडे गेलेत तर तालुक्याच्या विकासासाठी निधी आणणं गरजेचं होतं म्हणून. आणि पहिली गोष्ट म्हणजे
अतुल बेनके यांनी सुरुवातीला मी तटस्थ आहे म्हणून जाहीर केलं होतं. हो जवळजवळ वर्षभर त्यांनी पाठिंबाच दिला नव्हता कोणाला. दोन्ही बाजूनी त्यांच्यावर दबाव होता. म्हणजे रोहित दादांचे फोन यायचे, तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा द्या, इकडून अजित दादांचे पण फोन यायचे. मग अशा परिस्थितीमध्ये बेनके परिवाराचं आणि पवार कुटुंबाचं अत्यंत जवळचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळं त्यांची चलबिचल झालेली होती. परंतु निधीसाठी म्हणून त्यांनी अजितदादांना पाठिंबा दिला असं मला वाटतं. तीनही उमेदवार सत्यशील शेरकर, शरद सोनवणे आणि अतुल बेनके तिघांचेही 3 ड्रॉबॅक्स सांगा. ड्रॉबॅक्स म्हणलं तर सत्यशील शेरकर यांचं सांगितल्याप्रमाणे की पुरेसा सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं अजून नाव निघत नाही किंवा सगळीकडे त्यांना ओळखलं जात नाही. काही असे गाव आहेत की तिथं ते गेले नाहीत किंवा सगळीकडे त्यांचा जो लोकांची नाळ जोडलेली नाहीये असं म्हणतात. तर तो एक त्यांचा ड्रॉबॅक दिसतोय. त्यांचा प्लस पॉईंट म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे मतदार बरेचसे आहेत. आणि दुसरं जर म्हणत तर विकास कामं त्यांची नाही सत्यशील शेरकरांची. हे त्यांचे 2 ड्रॉबॅक आहेत. आणि दुसरं शरद सोनवणेंचं जर म्हणलं आपण तर बिबट सफरजनक हा त्यांचा एक प्लस पॉईंट आहे. किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा केलाय त्यांनी आहे. दुसरा त्यांचा ड्रॉबॅक जर म्हणलं तर त्यांनी पक्षास एकनिष्ठता ठेवली नाहीये, हा एक त्यांचा ड्रॉबॅक आहे. दुसरं आपले जे आमदार आहेत अतुल बेनके, विकास कामं त्यांचे जास्त झाले, प्लस पॉईंट आहे. आणि जे काही बरेचसे कामं रखडले होते ते झालेले आहेत त्यांचे. आमच्या भागातला जो पाण्याचा प्रश्न होता आणि पठारावरचा तो जवळजवळ मार्गी लागलेला आहे. त्यांना 76 लाखाचा त्यांनी निधी दिलेला आहे. म्हणजे असे बरेचसे कामं आहेत की ते बऱ्यापैकी त्यांनी आता पूर्णत्वास आणलेले आहेत. तो एक प्रलंबित प्रश्न आहे. आणि MIDCचा तो थोडा ड्रॉबॅक्स त्यांचा बाकी आहे. त्या भागामध्ये MIDCची मागणी आहे परंतु ती काय होत नाही अजून पूर्ण. माझे शेवटचा प्रश्न असेल, तुम्हाला फक्त सिरियल सांगायची की अतुल बेनके, सत्यशील शेरकर, शरद सोनवणे यांच्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरला कोण राहू शकतं, अंदाज काय? तिघही सध्या 1 नंबरला आहेत. बरं काय सांगता? तिघही 1 नंबरला आहे. सिरियल सांगा ना, एक अंदाज सांगता येतो ना की होऊ शकतं हे वर खाली असं कॅल्क्युलेशन असू शकतं. पहिल्यांदा ज्यावेळेला निवडणूक लागली ना त्यावेळेला अतुल बेनके 1 नंबरला होते. आता सत्यशील शेरकर 1 नंबरला वाटतं. ठीक. आणि 3 नंबरला कोण वाटतं? शरद सोनवणे. क्रमवारी नाही सांगता येणार, कारण उमेदवारांची संख्या ही 5 वर जाऊन पोहोचली आहे. ती 1 ते 3च उमेदवार असते क्रमवारी नक्की सांगितली असती, पण 5 उमेदवार असल्यामुळे क्रमवारी आता तरी स्पष्ट. बरं, 1 आणि 2 नंबरला कोण असू शकतं? नाही, तेच तर मी म्हणालो ना, ते पण नाही सांगता येणार. नाही. परंतु शेवटच्या 2-3 दिवसामध्ये कशा पद्धतीने डावपेच आखले जातात त्यावर नक्कीच क्रम लागेल. बरं, 2 आणि 3 नंबरचा क्रम आहे का? नाही, आता सध्या तरी तालुक्यात ज्या घडामोडी घडतायत त्यामुळे क्रम लावणं सध्या तरी उचित ठरणार नाही. बरं, देवराम लांडे पण 1 नंबरवर जाऊ शकतात का? जाऊ शकतात मे बी. काय सांगता? क्रमवारी लावण्यापेक्षा मशालीचे मतदार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे मतदार आणि कार्यकर्ते कोणाला पाठिंबा देतात त्याच्यावरती क्रमवारी ठरणार आहे. बरं, इतकं इम्पॅक्टफुल आहे शिवसेना इथे. त्यांना कुणी गृहीत धरत नसलं, त्यांचा फक्त वापरच करत असले तरी तेच आमदार ठरवणार. काय म्हणणे? बरेचसे उमेदवार आहेत आणि मतांचे सगळी फुटी झालेली आहे. 5-6 नेते असल्यामुळे मताचं राजकारण कसं बिघडतंय किंवा कसं नियोजित होतंय पुढच्या काही दिवसामध्ये, कोण कोणाच्या मागे जातंय, कोण कोणाला सपोर्ट करतोय यावरतीच क्रमवारी अवलंबून आहे. बरं, सिरियल सांगताच येणार नाही सांगतं. सध्या सगळेच 3-4 जण तरी फॉर्ममध्येच आहेत, त्याच्यामुळे सिरियल सांगणं सध्या तरी अवघड आहे. तर एकंदरीत जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची तोंडी परीक्षा ही आपली सिरीज रन करत असताना या ठिकाणचे जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांचा ॲनालिसिस काय आहे हे समजून घेणं गरजेचं होतं. अर्थात अतुल बेनके असो, सत्यशील शेरकर असो, आशाताई बुचके असो किंवा शरद सोनवणे असो, प्रत्येकाचे काही ना काही प्लस पॉईंट आहे, प्रत्येकाचे काही ना काही ड्रॉबॅक्स आहेत. फक्त पैसा, ताकद आणि एकंदरीत संपत्ती असल्यानं सुद्धा तुम्हाला निवडणूक लढता येणार नाहीये. तुम्ही मतदारसंघामध्ये 5 वर्ष किती ॲक्टिव्ह होतात, किती ॲक्टिव्ह राहिलेत आणि किती ॲक्टिव्ह राहणार यावरती एक निवडणूक असणार आहे. आणि दुसरीकडे शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे आणि दुसरीकडे वल्लभशेठ बेनके यांनाही मानणारा एक वर्ग आहे. आता हे दोन्ही वर्ग ज्याच्या पाठीशी उभे राहतील
ते एक कॅल्क्युलेशन आणि जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की शिवसेनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक आणि मतदार आहेत ते ज्याच्या पाठीशी उभे राहतील तोच जुन्नरचा आमदार ठरू शकेल, अशा पद्धतीने या जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा ॲनालिसिस आहे. बाकी जुन्नरकर हे सर्वजण पत्रकार होते, आपण सर्वजण फक्त ॲनालिसिस करतात. मतदान करणारे तुम्ही आहेत. तुमच्यासाठी कमेंट सेक्शन खुलं आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरवरती कोणते उमेदवार असू शकतात हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सर, तुम्ही सर्वांनी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.